मित्रांनो, आता आपण केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हे स्टडी करणार आहोत. केप्लर्स लॉजचं ग्रॅव्हिटेशनमध्ये नेमकं काय महत्त्व आहे ते आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे. त्याच्या आधी थोडीशी जॉन्स केप्लर हा एक जर्मन मॅथमॅटिशियन आणि ॲस्ट्रॉनॉट होता, हे आपल्याला माहितीच आहे. आणि साधारणपणे 16व्या आणि 17व्या शतकाच्या दरम्यान केप्लरचं काम आपल्याला झालेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर न्यूटनने केप्लरच्या लॉचा वापर करूनच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो जगप्रसिद्ध आहे, आपण याच्यानंतर शिकणार आहे, तो मांडला. पण थोडंसं केप्लरच्या बद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी त्या पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, कारण इट इज द सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. टायको ब्राहे नावाच्या खगोलशास्त्रज्ञाचा केप्लर हा असिस्टंट म्हणून काम करत होता आणि काही जवळपास 17-18 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त सलग अवकाश निरीक्षण केल्यानंतर प्रचंड माहिती गोळा झाली आणि ह्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करायचं होतं. त्याच्या आधीच टायको ब्राहेचा मृत्यू झाला. मग आता हे सगळं काम करण्यासाठी केप्लरला संधी मिळाली आणि त्या सगळ्या माहितीचं त्याच्या आधी हे संपूर्ण निरीक्षण करणं, नोंदी ठेवणं, यासाठी केप्लरनं टायको ब्राहेला मदत केलेली होतीच. ही सगळी वर्णनं अतिशय छान अच्युत गोडबोलेंनी आपले किमयागार ह्या पुस्तकात दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना माझं सजेशन आहे की आपण हे पुस्तक जरूर वाचावं. तर असो, तर त्या प्रचंड माहितीचं विश्लेषण करून केप्लरने हे जगप्रसिद्ध 3 नियम मांडले. त्याच्यातला पहिला जो नियम आहे केप्लर्स लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ, त्याचं स्टेटमेंट इथं बोर्डावरती आहे. ते स्टेटमेंट काय बघूयात आपण. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ सन ॲट इट्स वन ऑफ द फोसाय. एलिप्स म्हणजे लंबवर्तुळ. वर्तुळ आणि लंबवर्तुळामध्ये फरक आहे. तर ही आपल्याला माहिती आहे की सूर्याभोवती वेगवेगळे ग्रह विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असतात. पण ही कक्षा नेमकी कशी असते, त्याचा आणि गुरुत्वाकर्षणाचा काय संबंध आहे हे आपण बघतोय. तर ही कक्षा प्रत्येकच ग्रहाची एवढ्या प्रचंड निरीक्षणाच्या नंतर केप्लरनं पहिलं सिद्धांत किंवा पहिला नियम असा म्हणला की ही सगळी कक्षा किंवा ऑर्बिट्स हे एलिप्टिकल किंवा लंबवर्तुळाकार असतात. तर बघूया आपण ही लंबवर्तुळाकार कशा पद्धतीने असते किंवा हे लंबवर्तुळ किंवा एलिप्स नेमकं काय असतं. तर साधारणपणे एलिप्स कसं तयार होतं आपल्याला माहिती आहे. कोन म्हणजे शंकू असतो, तर कोनाचं एक कर्व ऑब्टेन बाय कटिंग द कोन इन इन्क्लाइन्ड प्लेन. इन्क्लाइन्ड म्हणजे हे सरळ प्लेन असतं, इन्क्लाइन्ड म्हणजे तिरकं, स्लॅन्टेड कट. अशा पद्धतीने जर कट केला कोनाला तर आपल्याला एलिप्स म्हणजे लंबवर्तुळ मिळतं. आणि एलिप्सच्या बद्दल तशी बरीच माहिती आहे, पण आपण काही प्राथमिक बाबी त्यातल्या बघूया. हे एलिप्स लंबवर्तुळ, ह्याच्यामध्ये 2 ॲक्सिस एकमेकांना इंटरसेप्ट केलेले बघायला मिळतात. त्यातला हा जो असतो त्याला मेजर ॲक्सिस म्हणायचं आणि उभा जो आहे व्हर्टिकल त्याला मायनर ॲक्सिस म्हणायचं. आणि ह्याला 2 फोकस किंवा मराठीमध्ये त्याला नाभी असं म्हणतात, फोसाय, फोकस असतात F1 आणि F2. याचं वैशिष्ट्य असं की ह्या एलिप्सवरती कुठलाही बिंदू घेतला, एनी पॉईंट, तर त्याचं दोन्ही फोकल पॉईंट पासून असलेली अंतरांची बेरीज म्हणजे कसं, हा ए पॉईंट असेल तर AF1 आणि प्लस AF2 बरोबर दुसरा कुठलाही पॉईंट घेतला, समजा बी घेतला, BF1 प्लस BF2. हे वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे प्रॉपर्टी आपल्याला एलिप्सची बघायला मिळते. मॅथमॅटिक्समध्ये, जिओमेट्रीमध्ये एलिप्सबद्दल भरपूर विस्तृत अशी माहिती आहे. तर हे AF1 प्लस AF2 आणि ह्याच वैशिष्ट्याचा उपयोग आपल्याला इथं केप्लरच्या नियमांमध्ये पुढच्या बघायला मिळतो. तर पहिल्यांदा आपल्याला हे एलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे सूर्य, मग सूर्याची नेमकी पोझिशन कुठं आहे, सूर्याची स्थिती किंवा स्थान इथं आहे. कुठल्याही एका फोकसवरती तो आपण घेऊ शकतो. तर तो सन एका फोकसवरती आणि त्याच्या भोवती अशा पद्धतीनं हे प्लॅनेट किंवा ग्रह लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करत असतात. हा केप्लरचा पहिला नियम. आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की सूर्याभोवती कुठलाही ग्रह हा लंबवर्तुळाकार मार्गाने म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये परिभ्रमण करतो म्हणजे फिरतो. आणि सूर्य कुठं असतो तर त्या लंबवर्तुळाच्या एका नाभीवरती किंवा एलिप्सच्या एका फोकसवरती, फोकल पॉईंटवरती असतो. हा सुटसुटीत पहिला नियम अतिशय सोपा आहे लक्षात ठेवायला सुद्धा. तर हा केप्लर्स फर्स्ट लॉ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केप्लर्स सेकंड लॉ, आपण ह्याच्या आधी केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन स्टडी केला. केप्लरचे जे 3 लॉज आहेत त्याच्यातला हा सेकंड लॉ. आणि सेकंड लॉ हा आहे तो लॉ ऑफ एरिया म्हणून पण आपण त्याला ओळखतो. बघूया इथे स्टेटमेंट आहे
की केपलर सेकंड लॉ नेमकं काय आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप करणे म्हणजे स्वीप आउट करणं. जसं की आपण सपोज ही लाईन असेल आणि ही अशा पद्धतीने स्वीप करते, तर इथे ही ऑर्बिट आहे प्लॅनेटचं, ह्या फोकसवरती सनची पोझिशन आहे आणि एएस ही लाईन साधारणपणे T1 ह्या कालावधीमध्ये, आता इथे डायग्राममध्ये आपण बघितलं T1, T2, T3, इथे T1, T2 आणि T3 इक्वल टू T, हे तीनही पिरियड किंवा टाइम इंटरवल हे सारखे आहेत. म्हणजे हा कालावधी समान आहे. ए पासून बी पर्यंत प्लॅनेटला जाण्यासाठी लागलेला कालावधी समान आहे. सी टू बी प्लॅनेटला जाण्यासाठी लागलेला कालावधी सेम आहे आणि ई टू एफ प्लॅनेटला जाण्यासाठी लागलेला कालावधी सेम आहे. ह्या प्रत्येक टाइम इंटरवलमध्ये त्या प्लॅनेट आणि सनला जोडणाऱ्या लाईननं स्वीप केलेला एरिया हा सारखा असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे द सन स्वीप्स द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणून ह्याला लॉ ऑफ एरिया असं पण म्हटलं जातं. याच्यामध्ये हे वर्ड्स जास्त महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपल्याला इथे एरिया ASB, एरिया CSD आणि एरिया ESF हे तीन एरिया आपल्याला इक्वल बघायला मिळतात. आणि हे कोण करते? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. मग ह्या ठिकाणी AS ही लाईन असेल, ह्या ठिकाणी CS ही लाईन असेल किंवा ES ही लाईन असेल. एव्हरी टाइम प्रत्येक वेळी प्लॅनेट आणि सनला जोडणारी लाईन इक्वल इंटरवलमध्ये समान एरिया कव्हर करते. म्हणून आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी एरिया सेम बघायला मिळतो. हा आपला केपलर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, याचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, आता आपण केपलर्स थर्ड लॉ स्टडी करतोय. केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, त्याचं स्टेटमेंट काय आहे बघूया. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की सगळे प्लॅनेट सूर्याभोवती एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नाही. आणि सर्कल आणि एलिप्समध्ये फरक आहे हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. तर ह्या एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये नेमकं काय होतं? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन is directly proportional to cube of the mean distance of planet from the sun. Square of period आणि mean distance ह्या टर्म्स महत्त्वाचे आहेत. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. आता आपल्याला पिरियॉडिक टाइम हा काय असतो? नॉर्मली एका विशिष्ट कालावधीमध्ये, सपोज पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय, तो विशिष्ट कालावधीमध्ये एका ठराविक कालावधीमध्ये पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा किंवा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतो. तो लागलेला विशिष्ट कालावधी म्हणजे पिरियॉडिक टाइम आणि हा बदलत नाही. तसंच प्रत्येक प्लॅनेटला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो, तो त्याचा पिरियॉडिक टाइम असतो. जो नॉर्मली पिरियॉडिक मोशनमध्ये हा पिरियॉडिक टाइम बदलत नाही, तो तेवढाच प्रत्येक वेळी असतो. आपल्याला वेगवेगळी याची उदाहरणं पण घेता येतील. मग टी हा पिरियॉडिक टाइम आहे. टी स्क्वेअर अकॉर्डिंग टू स्टेटमेंट इज प्रपोर्शनल टू आर क्यूब. आता हे नेमकं कसं आहे इकडे बघूया डायग्राममध्ये आपण समजण्यासाठी. हे परत ऑर्बिट आहे, हा सन आहे आणि सन हा सेंटरला नाही आहे तर एका फोकसवरती आहे. त्यामुळे काय होणार आहे की प्लॅनेट प्रत्येक वेळी P1, P2, P3 अशा वेगवेगळ्या पोझिशन्स प्लॅनेटच्या असतील आणि त्यावेळेस हे R1, R2, R3 ही डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट सन पासूनची डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन विल नॉट इक्वल, ती वेगवेगळी असणार आहे. म्हणून आपल्याला हे R1, R2 वेगवेगळ्या डिस्टन्सेससाठी आपण ह्या स्टेटमेंटमध्ये R हे मीन डिस्टन्स घेतलेला आहे. हा सगळ्यांचा मीन असेल आणि म्हणून हा संपूर्ण कालावधी म्हणजे ही पोझिशन असेल P1 पासून परत P1 जवळच यायला जो कालावधी लागतो त्याचा स्क्वेअर दॅट इज टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब. मग डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळे ह्याच्यामध्ये क्वेश्चन त्याचा कॉन्स्टंट आहे, रेशिओ कॉन्स्टंट असेल म्हणून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज ऑलवेज कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट आपण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के हा घेतलेला आहे. आपल्याला याचा फ्युचरमध्ये वेगवेगळ्या प्रूफसाठी ह्या स्टेटमेंटचा उपयोग होतो. तर हा केपलर्स थर्ड लॉ, त्याचं स्टेटमेंट परत एकदा रिवाइज करतो. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे टी स्क्वेअर ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब.
मित्रांनो, आपण बघितलं की केप्लरचे 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन ही कशा पद्धतीने आपण तीनही लॉज स्टडी केलेले आहेत. त्याचे स्टेटमेंट्स पहिल्यापासून रिवाइज करूयात थोडक्यात. की फर्स्ट लॉ जो होता तो अबाउट द पोझिशन ऑफ सन आणि ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट होता. म्हणजे एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन एलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ॲट इट्स फोसाय. अशा पद्धतीचा हे फर्स्ट लॉ होता. त्याच्यानंतर सेकंड लॉमध्ये आपण बघितलं लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. हा सेकंड लॉ होता. आणि थर्ड लॉ जो होता तो स्क्वेअर ऑफ पिरियडिक टाईम ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. तिसऱ्या लॉचं थोडं वेगळं पण स्टेटमेंट कधी कधी सांगितलं जातं की टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू ए क्यूब. इथे ए क्यूब म्हणजे नेमकं काय असतं, आरच्या म्हणजे आपण ए क्यूब घेतलेला आहे की एलिप्समध्ये मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस असे 2 ॲक्सिस असतात. आपण सुरुवातीला बघितलं. आणि हा ए मेजर ॲक्सिस आणि बी हा मायनर ॲक्सिस असतो. तर अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियडिक टाइम ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द एलिप्स किंवा एलिप्टिकल ऑर्बिट. अशा पद्धतीने पण हा लॉ स्टेट केला जातो. तर आपण पहिल्यांदा जे मीन डिस्टन्ससाठी जर स्टेटमेंट दिलेलं ते स्टेटमेंट तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवायला सुद्धा. आता हे 3 लॉज केप्लरनं कशा पद्धतीनं फॉर्म्युलेट केले किंवा कशा पद्धतीने हे लॉज एक्झिस्ट झाले तर त्याचे एक थोडक्यात बघूया आपण की केप्लर्स फॉर्म्युलेटेड हिज लॉज फ्रॉम स्टडी ऑफ पोझिशन्स ऑफ प्लॅनेट बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन्स. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे का जे सांगण्याची गोष्टी आहे. केप्लरनं हे 2 दिवसात किंवा 2 महिन्यात किंवा काही विशिष्ट कालावधीत केलं होतं. कंटिन्युअस 17-18 वर्ष किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त कंटिन्युअस ऑब्झर्वेशन्स केप्लरनं टायको ब्राहेच्या बरोबर केलेली होती. एवढ्या प्रचंड मोठ्या मेहनतीच्या नंतर हे लॉचं फॉर्म्युलेशन झालेले. असं काय अचानक 2 दिवसात किंवा काही दिवसात केप्लरनं हा लॉ स्टेट केलेला नव्हता. हे विद्यार्थ्यांना मी जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो. त्याचबरोबर सगळे प्लॅनेट हे लॉज ओबे का करतात हे मात्र केप्लरनं त्यावेळेस सांगितलं नव्हतं किंवा त्याची एक्सप्लेनेशन केप्लरनं दिलेलं नव्हतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूटनच्या आधी केप्लरनं हे सगळा स्टडी केलेला होता. हे लॉज मांडलेले होते. त्यामुळे न्यूटनला सुद्धा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटेशनची जी थिअरी आहे त्याच्यामध्ये ह्या लॉचा फायदा झाला. त्याच्यावरूनच न्यूटनने लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनची थिअरी मांडली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे 3ही लॉज व्यवस्थित आपण लक्षपूर्वक समजून घेऊन त्याचा अभ्यास करा. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, आता आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो युनिव्हर्सल लॉ आहे तो समजावून घेणार आहोत. त्याचं स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय आहे, कशा पद्धतीने हा लॉ वर्क करतो ते आपण आता बघूया. आपल्याला नॉर्मली माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये जे फोर्स एक्झिस्ट आहे ते फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि आपण सुरुवातीला बघितली की फंडामेंटल फोर्सेसमधलं सगळ्यात महत्त्वाचा फोर्स आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ओनली अट्रॅक्टिव्ह फोर्स. बाकी काही फोर्सेस जसे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स पण असू शकेल आणि रिपल्सिव्ह फोर्स पण असतं. पण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज ओनली द अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि त्याची व्याप्ती जी आहे ती संपूर्ण युनिव्हर्समध्ये आहे. नॉट ओनली अबाउट द अर्थ ऑर दी सोलार फॅमिली किंवा एखाद्या गॅलेक्सीपुरतं हे मर्यादित नाही आहे. तर संपूर्ण नॉन युनिव्हर्समध्ये हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट असतं. म्हणून हा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सले खूप महत्त्वाचं आणि एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क त्यावेळेस न्यूटनने केलं. न्यूटनने हा लॉ स्टेट केला. बघूया त्याचं स्टेटमेंट आहे. इथे स्टेटमेंट आहे समोर. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द फोर्स. इथं अट्रॅक्शन आहे फक्त. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. देअर मासेस म्हणजे जे 2 ऑब्जेक्टच्या दरम्यान हे फोर्स असणार आहे त्याला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे जसं मास वाढेल तसंच फोर्स वाढेल. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्स प्रोपोर्शन आहे म्हणजे ही क्वांटिटी म्हणजे डिस्टन्स कमी झालं की ते फोर्स वाढणार आहे किंवा उलट डिस्टन्स वाढलं की फोर्स कमी होणार आहे. पण नुसता डिस्टन्स नाही आहे. इथं काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे डी हे डिस्टन्स असेल तर डीचा स्क्वेअर नॉट ओनली डी. म्हणजे स्टेटमेंट आता परत
रिवाइज करूया. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of their masses and inversely proportional to square of distance between them. इथे दोन वेगळे प्रपोर्शन येतं. मास बरोबर हे फोर्स वाढते आणि डिस्टन्स बरोबर हे फोर्स कमी होते, कारण मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मासच्या प्रॉडक्टला आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरला हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ही महत्त्वाची गोष्ट इथे आपण लक्षात घ्यायची. आणि हे फोर्स नेमकं असतं कसं, हे दोन ऑब्जेक्ट असतील समोरासमोर, ह्या दोन्हींच्या दरम्यान हे फोर्स असेल, मग डायरेक्शन किंवा फोर्सचं ओरिएंटेशन कसं, म्हणून ही लाईन कधी कधी आपल्याला त्या लॉमध्ये टाकली तरी चालते. फोर्स ऑलवेज लाईज अलॉंग द लाईन जॉईनिंग दिस टू ऑब्जेक्ट्स, किंवा जॉईनिंग दिस टू ऑब्जेक्ट म्हणजे मोर ॲक्युरेटली म्हणजे हायर स्टँडर्ड्समध्ये ही गोष्ट आपण शिकणार आहोत की त्याचे सेंटर ऑफ मासेस असतात, त्याला जोडणारी ही इमॅजिनरी लाईन असते आणि त्या लाईनवरती हे फोर्स असतं. आपल्याला हे भविष्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आता मॅथमॅटिकली हे स्टेटमेंट जर बघायचं झालं तर कसं, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेटमेंट बघितलं आपण. सपोज M1 आणि हा M2 हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत किंवा दोन बॉडी आहेत. M1 आणि M2 त्यांचे मासेस आहेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की जिथं मास आहे तिथं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणून हे मासेस M1 M2 वॅटेवर म्हणजे मॅग्निट्यूड त्याचं काही असेल आणि त्या दोन मासेसच्या दरम्यानचं डिस्टन्स आहे टी. डी एवढ्या डिस्टन्सने हे मासेस सेपरेट झालेले आहेत आणि मग त्यांच्या दरम्यान असलेले हे फोर्स F आणि M हे दोन्ही फोर्सेस सारखे असणार आहेत. यानं याच्यावरती एक्झर्ट केलेलं फोर्स आणि M2नं M वरती एक्झर्ट केलेलं फोर्स, एक्झर्ट करणे किंवा फोर्स अप्लाय करणे असे आपण शब्द वापरू शकतो. म्हणजे M1 and M2 बी मासेस ऑफ ऑब्जेक्ट अँड D इज द डिस्टन्स बिटवीन देम. मग स्टेटमेंटच्या प्रमाणे अकॉर्डिंग टू स्टेटमेंट व्हॉट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टेटमेंट, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of their masses. Their masses means the interacting bodies, masses of interacting bodies. कुठले M1 आणि M2. मग F is directly proportional to product of masses M1 into M2. म्हणजे याचं मास वाढलं तरी फोर्स वाढणार आहे, याचं मास वाढलं तरी फोर्स वाढणार आहे. कुठल्याही एकाचं मास वाढलं तरी फोर्स वाढणार आहे त्या प्रमाणात, किंवा दोन्हीचं मास वाढलं तरी फोर्स वाढणार असेल. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मासेस. नेक्स्ट पार्ट काय, सेकंड हाफ ऑफ द स्टेटमेंट, F इज प्रपोर्शनल टू 1/d² किंवा F इज इनवर्सली प्रपोर्शनल टू d². इथे काळजीपूर्वक वाचन करायचं. F इज प्रपोर्शनल टू 1/d² आणि F इज इनवर्सली प्रपोर्शनल टू d² असंच म्हणायचं. F इज इनवर्सली प्रपोर्शनल टू 1/d² असा शब्द प्रयोग करायचा नाहीये, दॅट इज रॉंग. मग हा सेकंड हाफ, F इज प्रपोर्शनल टू 1/d² और F इज इनवर्सली प्रपोर्शनल टू d². d² हे डिस्टन्स आहे दोन ऑब्जेक्टला सेपरेट करणारा. म्हणजे इथे डिस्टन्स बदललं की फोर्स बदलणार आहे. डिस्टन्स कमी झालं म्हणजे ऑब्जेक्ट जवळ आले फोर्स वाढणार आहे आणि डिस्टन्स वाढलं ऑब्जेक्ट एकमेकांपासून दूर गेले फोर्स कमी होणार आहे. दोन ऑब्जेक्टच्या दरम्यान असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो. मग या दोन्ही स्टेटमेंटला आपण एकत्रित केलं आणि F प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन d². हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे ह्या लॉचं. F इज प्रपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय d². आता हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला. F इज इक्वल टू जी हा कॉन्स्टंट घेतला आपण ह्याच्यासाठीचा M1 M2 डिवायडेड बाय d². म्हणजे F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय d². हे आपल्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं मिळालं. ह्याच्यामध्ये G आता M1 M2 आणि D ह्या दोन व्हॅल्यू असतील वेगवेगळ्या, त्या बदलू शकतील, व्हेरिएबल्स आहेत. पण G हा कॉन्स्टंट आहे आणि हा कॉन्स्टंट युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू इथे दिलेली G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर स्क्वेअर्ड किलोग्रॅम. इथे युनिट वाचताना थोडीशी आपण काळजी घ्यायची गरज आहे, कारण कधी कधी विद्यार्थी सहज असं वाचतात न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर असं वाचायचं नाही. कसं वाचायचं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर स्क्वेअर्ड किलोग्राम. ही योग्य पद्धत आहे. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर स्क्वेअर्ड किलोग्राम. आपल्याला माहिती आहे हे फोर्स जे आहे दॅट इज द वेक्टर क्वांटिटी.
डायरेक्शन डिपेंडंट आहे. डायरेक्शन महत्त्वाची म्हणजे फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे आणि ह्याच्यावरती ह्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं न्यूमरिकल प्रॉब्लेम्स विचारले जातात. ही व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची. परीक्षेमध्ये 1 मार्काला, 2 मार्काला, 3 मार्काला, 4 मार्काला म्हणजे सगळ्या पॅटर्नमध्ये ह्या लॉवरती, त्याच्या स्टेटमेंटवरती आणि याच्या ॲप्लिकेशन्सवरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्याचं स्टेटमेंट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे जे फोर्स युनिव्हर्सल आहे, मग युनिव्हर्सल फोर्स आहे म्हटल्यानंतर कुठं कुठं असतं. आता मी इथं कुठेतरी उभा आहे, मी आणि ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहोत, तर मी आणि पृथ्वीच्या दरम्यान हे फोर्स आहे. किंवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही बसलेले आहात आणि पृथ्वी आहे, किंवा तुमच्या शेजारी व्यक्ती असेल त्या दोघांच्या दरम्यान एक फोर्स असू शकतं. पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय तर चंद्र आणि पृथ्वीच्या दरम्यान हे फोर्स असतं. तसंच पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान सुद्धा हे फोर्स असतं. याचबरोबर पृथ्वी आणि इतर ग्रहांवरती एकाच वेळी हे सगळे फोर्स म्हणजे सगळ्या ऑब्जेक्ट्सवरती, सगळ्या सिलेस्टियल बॉडीजवरती हे फोर्स एक्झिस्ट करतं. म्हणून ह्या फोर्सचं खूप जास्त महत्त्व आहे ह्या युनिव्हर्सच्या बॅलन्समध्ये. ते युनिव्हर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट, छोटातला छोटा, एखादी ग्रॅममध्ये असलेली वस्तू असेल, ऑब्जेक्ट असेल आणि एखादा प्रचंड 10 पॉवर अगदी 15, 18 प्रचंड 24 kg च्या प्रमाणात तर मास ऑफ अर्थ आहे. ह्या 2 अतिशय मोठ्या आणि अतिशय लहान वस्तूंमध्ये सुद्धा हे फोर्स असतं. युनिव्हर्समधली प्रत्येक वस्तूवरती गुरुत्वबल म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्झर्ट करते, गुरुत्वबल प्रयुक्त करते. म्हणून हे युनिव्हर्स आपल्याला बॅलन्समध्ये आहे असं लक्षात येतं. तर हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन होता. ह्याचं स्टेटमेंट योग्य पद्धतीनं स्टडी करा, समजून घ्या. काय अडचण असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता.